नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला मँगो आईस्क्रीम कशी बनवायची ते दाखवणार आहे. तर आपल्याला आईस्क्रीमसाठी पहिल्यांदा बेस बनवायचा आहे. तर मी इथे फुल क्रीमचं अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि फुल क्रीमचंच दूध वापरायचं आहे. कोणत्याही कंपनीचं वापरा आणि ॲल्युमिनियमचंच भांडं वापरायचं किंवा असं कोटिंगचं जाड भांडं वापरायचं. स्टीलचं भांडं वापरायचं नाही आहे. दूध बाजूला काढून घेतलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत पावडरी. ते CMC पावडर घ्यायची आहे 2 चमचे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच भरून घ्या, जास्त पण नाही आणि कमी पण नाही. त्याच्यानंतर लागणार आहे आपल्याला GMS पावडर 4 चमचे. मेजरमेंटचे चमचे वापरा. 2 3 4 आणि 4 चमचे लागणार आहे कॉर्नफ्लॉवर. ते पण ह्याच पद्धतीने भरून घ्यायचं आहे. हा टीस्पून आहे. 2 3 आणि 4 आणि याच्यामध्ये आपण जे दूध काढलेलं आहे ते थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे पावडरीमध्ये. थोड्याशा गुठळ्या राहतात. फक्त कॉर्नफ्लॉवरच चांगलं मिक्स होतं. या आईस्क्रीमच्या पावडरी आहेत ह्या मिक्स होत नाही. त्याच्यामुळे थोडं थोडं दूध टाकूनच मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि ह्या दुधामध्ये आपण हे पावडर आहेत मिक्स केलेली हे टाकून घ्यायचे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. त्याच्या गुठळ्या यांना सगळ्या फोडून घ्यायच्या आहे. आता 7.5 चमचे लागणार आहे साखर. टेबलस्पूनचं मेजरमेंट आहे हे. 2 चमचे CMC पावडर, 4 चमचे GMS पावडर, 4 चमचे कॉर्नफ्लॉवर पावडर आणि मोठे 7.5 चमचे साखर असं याचं परफेक्ट मेजरमेंट आहे. त्याच पद्धतीने घ्यायचं आहे आणि चांगलं आता मिक्स करून घ्यायचं आहे. गुठळ्या सर्व मोडून द्यायच्या आहेत. कुठल्या पाहिजे सगळ्या गुठळ्या अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपल्याला गॅसवर ठेवून सतत ढवळत राहायचं आहे. हलकी उकळी येऊन द्यायची आहे, खूप उकळवायचं नाही आहे याला. ह्याच पद्धतीने असं मिक्स करत जायचं आहे म्हणजे गुठळी होणार नाही. आणि जेव्हा आपण बेस तयार करतो ना तेव्हा आपल्याला फ्रीझरला आईस मोडवर टाकायचं आहे आणि फ्रीझर रिकामा करून घ्यायचा आहे, नाहीतर आपला बेस व्यवस्थित होत नाही. फ्रीझरमध्ये काही धान्य वगैरे ठेवू नका. आपला बेस तयार झालेला आहे, पाहू शकता. हलकी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि लगेचच आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर मी ताटामध्ये फ्रीजमधलं थंड पाणी टाकलेलं आहे आणि वरून फॅन लावला आहे आणि बेस आपल्याला लगेचच थंड करून घ्यायचा आहे. आणि थंड झाल्यानंतर एखाद्या स्टीलच्या भांड्यात किंवा प्लास्टिकच्या डब्यात काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 तास आणि जास्तीत जास्त 14 तास फ्रीझरमध्ये ठेवायचं आहे. नवीन फ्रीज असला तर 8 तासामध्येच बेस आपला तयार होतो. हे बघा. आणि अशा पद्धतीने आपल्याला बेस तयार करून घ्यायचा आहे. बेस आपला किती टाईट झाला आहे ते पाहू शकता. असा जर बेस तयार झाला ना तर आईस्क्रीम एकदम परफेक्ट बनते. नाहीतर मग प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे पीस असे कापून घ्यायचे म्हणजे हँड मिक्सीवरनं लोड येत नाही. आणि पटापट कापून घ्यायचं. बेस एकदम कडक झाला तर अजिबात आईस्क्रीम वितळत नाही. टाईट व्हायला पाहिजे असा बेस. आणि एका पातेल्यात थोड्याशा मोठ्या पातेल्यात काढून घ्यायचं. फेटताना हळूहळू हँड मिक्सीचा स्पीड वाढवायचा आहे, एकदम फास्ट करायचं नाही आहे. हे बघा अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे चांगलं. आपला बेस तयार झाला आहे, चांगला फेटून झाला आहे. थोडासा वेळ लागतो, साधारणतः 10 मिनटं लागतात फेटण्यासाठी. तर इथे आपल्याला दुधाची साय लागणार आहे. ते मी 2 कप दुधाची साय घेतली आहे, साधारणतः 4 लिटरची. आणि दुधाची साय साठवताना फ्रीझरमध्ये ठेवा म्हणजे वास येत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहे. त्याच्यानंतर रूम टेम्परेचरवर करून घ्यायचं आहे. याच्यात जर बर्फाचे गुठळे राहिले ना तर सतत तोंडात येत राहतात.
कारण बर्फ याच्यामध्ये मिक्स होत नाही. आणि चांगलं फेटून घ्यायचं याला पण. आईस्क्रीम फुलली तर सतत फेटत राहू नका, थांबून जायचं, नाहीतर मग परत आईस्क्रीम बसून जाईल. आणि याच्यात पाव कप टाकायचं आहे पिठी साखर. आणि टाकायलाच लागते कारण नाही तर मग बेस आहे ना एकदम फिका होऊन जातो, आईस्क्रीम एकदम फिकी फिकी लागेल. आणि चांगलं फेटून घ्यायचं. पाहू शकता किती फुलली आहे आईस्क्रीम आपली. त्याच्यानंतर 2 भाग करून घेतलेत मी. ते एका भागामध्ये मी आंब्याच्या फोडी केल्यात, 3 आंब्यांच्या फोडी करून घेतल्यात. ते टाकून घ्यायच्यात आणि अगदी 30 सेकंदापर्यंतच मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त फेटत राहाल तर फोडी पूर्ण विरघळून जातील. 2 पद्धती दाखवते मी. आणि एका डब्यामध्ये बटर पेपर लावला आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बेस, म्हणजे आपल्याला स्लाइस कापता येतील चांगले. आणि फ्रीझरमध्ये सेट करायला ठेवायचं आहे. 6 ते 7 तासामध्ये आईस्क्रीम तयार होते. आणि दुसरं म्हणजे फ्रीज डबल डोअरचा असेल ना तर आईस्क्रीम एकदम चांगली बनते. सिंगल डोअरमध्ये आईस्क्रीम व्यवस्थित बनत नाही. आता झाकण लावून टाकायचं आहे आणि फ्रीझरमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता दुसरी आईस्क्रीम पाहूया. ते इथे मी 3 आंब्यांचा रस काढून घेतला आहे, तो मिक्सरमध्ये फिरवून घेतला आहे, पाणी घातलेलं नाही अजिबात. आणि फ्रीजमध्ये ठेवून दिलेला, फोडी पण फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्यात, रस आणि फोडी केलेल्या. असंच डायरेक्ट वापरायचं नाही, थंड करूनच याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून जायचं आहे. आणि पाहू शकता किती छान असा कलर आलेला आहे. आपण इसेन्स कलर इथे अजिबात वापरलेला नाही आहे. नॅचरल आंब्याचं आपण आईस्क्रीम बनवतो आहे आणि अशा पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. आपली आईस्क्रीम तयार झाली आहे. घरच्या घरी अतिशय अशी चांगली आईस्क्रीम बनते. अजिबात घसा पकडणार नाही, सर्दी होणार नाही घरची आईस्क्रीम खाल्ली तर. आपण जी आईस्क्रीमची पावडर वापरली आहे ती शक्यतो ऑनलाईन मागवा, म्हणजे चांगल्या क्वालिटीची मिळते. आणि अशाही घरच्या घरी आईस्क्रीम तुम्ही बनवून बघा, अतिशय अशी छान आईस्क्रीम बनते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.